नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, आय मीन कुकिंग व्हिडिओमध्ये। आज तुम्हाला मी जबरदस्त सावजी झुणका कसा बनवतात ते आमच्या मॅडमकडून शिकवणार आहे, कारण मॅडम खूप छान झुणका बनवतात, एवढा चविष्ट। सकाळचा संध्याकाळी खायची इच्छा होते आणि संध्याकाळचा परत फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी। त्यांच्याकडून वारंवार मी झुणक्याची जी डिमांड आहे ती करत असते, त्या माझ्यासाठी बनवून आणतात, परंतु एकदा त्यांच्या हातची झुणक्याची जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत नक्की शेअर करावी असं मला वाटलं, तर त्यांना मी डायरेक्ट माझ्या किचनमध्येच घेऊन आलेली आहे। नागपूरचेच लोक सांगू शकतात की सावजी आणि जबरदस्त झणझणीत झुणका कसा बनवला जातो। तर त्याच्यासाठी मोठे मोठे 3 कांदे मॅडमनी असे पातळ पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2-3 मोठे टोमॅटो, भरपूर अशी कोथिंबीर आणि सुक्या मसाल्यांमध्ये काय टाकतात तर ते मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। भरपूर असा तेल टाकायला लावलं त्यांनी, कारण तेलामुळेच या झुणक्यालाच टेस्ट येते। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जिरा आणि मोहरीचा तडका केला आणि त्याच्यानंतर कांदे आणि मिरच्या घालून त्याला सॉफ्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं। बाय द वे, तुम्हाला झुणका भाकर, बेसन भाकर असं काही आवडते का? मॅडमची आणि माझी बॉन्डिंग एवढी छान आहे ना, कधी मी त्यांच्याकडे जाते, कधी त्या माझ्याकडे येतात आणि एकमेकीला बनवून आम्ही खाऊ घालत असतो। आता थोडीशी कोथिंबीर सुद्धा यांनी फोडणीमध्ये घातलेली आहे। कांदा एकदम करपू नाही द्यायचा, तर थोडा बहुत सॉफ्ट होऊ द्यायचा। सॉफ्ट होत आला की नंतर लगेचच याच्यामध्ये छान पिकलेले 3 टोमॅटो आम्ही मीडियम साईजचे ॲड केलेले आहेत। भरपूर कांदा, भरपूर मिरची आणि भरपूर कोथिंबीर, भरपूर टमाटर हे या डिशचं खास वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे ही चविष्ट डिश बनून तयार होते। टोमॅटो थोडेसे सॉफ्ट होत आले की त्यांनी टाकलं अर्धा चमचा हळद, 2.5 चमचे लाल तिखट। आता हे अंबारीचं मी तिखट घेतलेलं आहे, मिरच्या पण टाकल्या, तिखट पण टाकलं आणि मॅडम म्हटलं की मला चम्मचने मीठाचा अंदाज नाही कळत, तर मी हातानेच घालते, तर हाताने मीठ, बाकी काही नाही, हाताखालची सगळं साहित्य घातलेलं आहे आणि तिखट मीठ चांगलं फोडणीमध्ये होऊ दिलं। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी अर्धा ग्लासलाही थोडं कमी, अगदी थोडं कमी पाणी ॲड केलं, म्हणजे अर्धा ग्लासला थोडं कमी असेल, पाव ग्लास वगैरे किंवा पाव ग्लासला थोडं जास्त, आणि त्याला उकळी येऊ दिली आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांनी बेसन ॲड केलं। बाय द वे, मॅडम भगरसुद्धा उपवासाची खूप छान बनवतात, अतिशय चविष्ट म्हणतात। तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला खाली कमेंट करून सांगा, मी त्यांना माझ्या किचनमध्ये परत घेऊन येईन भगरची रेसिपी बनवण्यासाठी। नंतर त्यांनी भाजीच्या चमच्याने 3 चमचे बेसन ॲड केलं आणि इथे व्यवस्थित एकजीव केलं। आता बरेचदा गुठळ्या पडतात, परंतु स्किल लागतं त्याला, अतिशय पटकन हे बेसन या सगळ्या मसाल्यामध्ये आणि सगळ्या फोडणीमध्ये मिक्स झाले ते बघू शकता। अगदी लो फ्लेमवर 2 मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आणि जबरदस्त नागपूर सावजी झुणका इथे तुमचा तयार आहे। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त भाकरीसोबत, भातासोबत आणि पोळीसोबतही अप्रतिम लागतो। आणि मेन म्हणजे गरम नसला ना, जरी तो थंड झाला तरी अतिशय चविष्ट तो चवीला हा झुणका लागतो। तर एकदा या पद्धतीने नागपूर सावजी झुणका नक्की ट्राय करून बघा। मधामधात आम्ही असं फोटोशूट सुद्धा करत होतो आणि दोघेही मस्त जेवण करायला बसलो। तर तुम्ही पण या जेवायला, आणि व्हिडिओ आणि आजची रेसिपी आवडली असल्यास प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।